जमलेला माझा देशभक्त बांधवांनो, भगिनींनो, मी वादळात उभा राहणार आहे, उभी राहणार की नाही? मी संकटाशी झुंज देणार आहे, तुम्ही देणार की नाही? अरे पाऊस आला तर मी पावसात भिजणार आहे, तुम्ही भिजणार की नाही? जागेवर बसून घ्या. मी नाही हटणार, मी उभा राहिलो लढायला. एवढं संकट किती आहे सगळं. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण भरलं मावळे आहोत. अरे त्या संकटाला आम्ही चिरडून टाकलं तर हे संकट कोणतं आहे? मी पहिला तमाम परभणीकरांना अक्षरशः मनापासून साष्टांग दंडवत घालतोय. कारण परभणी हा होय मी म्हणतो माझ्या शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि तुम्ही सगळे त्याचे सैनिक आहात. हे दोन मावळे तर माझ्या उभ्या डाव्या बाजूला उभे आहेतच. आणि भाजपला असं वाटलं असेल, इंडियाला असं वाटलं असेल की सगळं काही पैशाने खरेदी करता येतं, पण परभणी तर पैशाने विकले जाऊ शकत नाही. हे शिवसेना प्रमुखांनी कमावलेलं जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या स्वरूपाने माझ्यासमोर बसलेलं आहे. आणि आपली परीक्षा आहे, ही परीक्षा आहे. अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मताची छाती लागते ते आपल्याकडे. आणि आम्ही बाजूकडून मार करत नाही. आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारी शिवसेनेचे मावळे आहोत. आणि तुम्हाला कल्पना आहे की 1-2 दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली. कशासाठी घेतली होती? आपलं जे मसाला गीत ऐकलं तुम्ही, त्याच्यामध्ये एक शब्द आहे, जय भवानी जय शिवाजी. जरा एकदा जोरात देणार. आता त्या गाण्यातला हा मोदीशांचा जो नौका निवडणूक आयोग आहे त्यांनी राजनीती सांगितलं की जय भवानी शब्द काढा. काढायचा शब्द. अरे मी तर लोकांनी शहाणा समजत तुम्हाला काम धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत पुन्हा पैसा करायला लावल्याचं राहणार नाही. तुमचा अभ्यास महाराष्ट्राबद्दल ठीक आहे, त्याचा आम्ही पैसा पाडू. मला उद्धव ठाकरे संपायचं ना, मला प्रयत्न करू. हा उद्धव ठाकरे तुमच्यासमोर उभा आहे, त्याच्याबरोबर सगळे माझे मला मावळे माझ्यासोबत उभे आहेत. महाराष्ट्राबद्दलचा राग. अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो, बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो. आज तर हनुमान जयंती आहे, पण जय भवानी बद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकर्ष आहे. याला काय वाटतं? दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हणतील तसं काय देश त्यांचा ऐकतं? ही जिवंत माणसं आहेत, उघड नाही आहेत. आणि अंगावरती आलात, प्रेमाने मिठी मारले, तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती. पण पाठीत वाघ केला तेव्हाही माझी वाघ नका बाहेर लागली आहे. हे मध्ये मुंडकी मारण्यासाठी आम्ही काही सोय नाही करत. वाघ नको परत आणणार. बसा स्वतःची नका कापत बसा. पण तुम्हाला एक विषय कळले पाहिजे. हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही. पण या सरकारच्या मुंडकीवाराने त्यांना काय कोणत्या भाषेत बोलायचं मला कळत नाही. कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे. बुद्धी भ्रष्ट म्हणत नाही, बुद्धीच नाहीये. उघड बोलतोय. त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत, मोदींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लागला. मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना. तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसतायत
ठीक आहे, तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलतात, पण तुमच्या आजूबाजूला जी टिंपाईट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलत आहेत, महिलांचा अपमान करत आहे. एक इथले असते मंत्री मराठवाड्यात बसलेल्यांच्या मांडीला मांडी लावून सुट्या सुळेला सुट्या सुळेला मी बोलतो आणि तिला सुट्या नाही म्हणतो, बोलतो तिला चॅलेंज सोबत दिली, पण मोदी साहेब बोलायला तयार नाही. महिलांचा अपमान झाला तरी केलं तरी चालेल, पण आम्हाला तुम्ही मतं द्या. या अशा असंस्कृत माणसाला महाराष्ट्रात एक सहमत मिळता कामा नये, अजिबात मिळता कामा नये. आज आमच्याकडे काही बोलायला मुद्दे राहिले नाही, वाटेल त्याच्यावरती बोलत आहेत, आपल्या घराण्याबद्दल बोलत आहेत. अरे मी आहेच ना, मला माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माचा मी पुत्र आहे. आज मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, मोदींचा चेहरा महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून त्या गद्दारांना आपल्या हिंदू हृदय सम्राटांचा चेहरा दाखवून तुम्हाला फसवून मतं मागण्यासाठी टीव्हीवर प्रयत्न करत आहे. आमची घराणेशाही 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 पाहिजे की नको माझी जनता ठरेल. मोदीजी जेव्हा तुम्ही घराणेशाहीवरती बोलता तेव्हा आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवरती बोलतो आणि बोलणारच. कारण तुम्ही सगळे टीव्ही बघता ना रे, टीव्हीवरच्या मालिका बघता का? अरे काय मालिका बघतो काम कधी करता, पण मालिकांमध्ये सुद्धा त्यांच्या हल्ली सीझन असतात. नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर काय असतं त्याच्यावरती, बरोबर ना? सीझन 1 सीझन 2 तसं संपूर्ण देशभरात या भाकड जनता पक्षाची नवीन मालिका सुरू झाली, त्याचा नवीन सीझन आहे. कोणता? जुमला 3, बरोबर ना? 2014 साली पहिल्यांदा आलं जुमला 1, 19 आलं जुमला 2 आणि पुन्हा 24 ला जुमला 3. ऍक्टर तोच, खलनायक पण तोच, स्टोरी रायटर तोच, सगळं काही तेच. आणि त्याच्यात किती वेळा ती मालिका बघायची? पहिले 2 भागात आम्हाला असं वाटतं सगळं बरी मालिका दिसते काहीतरी महाराष्ट्राचं कल्याण होईल, पण 10 वर्ष यांनी पूर्ण महाराष्ट्र नाचून टाकलं, देश नाचून टाकला. बरोबर आहे, जरा एकदम मोठ्याने बोला, एकदम मोठ्याने बोला, नारायण बोला. ऐकलं का तुम्ही? आपकी बार भाजपा पहिली बार. ही मालिका आता बंद करा, कारण ही मालिका बघून कोणाचं पोट भरलेलं नाही. आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटताय, महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटताय. जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे ते कुठे येऊन जात आहे? कुठे? बंडू सरकार आणि संजय बोललं तर कोण ओळखणार नाही, तर बंडू बोललं पाहिजे. एक मुसलमान कट्टर मावळा जो आपल्या इमानदारी निघाले नाहीये आणि तुमच्या परवडीकरांसाठी दिल्लीमध्ये सगळं जो लढतोय त्याला किती मतांनी निवडून देणार? पण समोरच्याचं डिपॉझिट आणि ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये, केवळ संजयची नाहीये, ही निवडणूक
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.